ढगफुटी झाली याचाच फटका जे आहे ते शिंदफणा नदीकाठच्या गावांना बसलेला आहे। मी सध्याला हिंगणी हवेली नांदूर हवेली या परिसरामध्ये आहे। याच परिसरामध्ये नदीने जे आहे ते शिंदफणा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे जवळपास हिंगणी हवेलीमधील जवळपास 9 ते 10 लोक जे आहेत नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे आहे ते धोक्याची पातळी शिंदफणा नदीने गाठलेली होती। एकंदरीत पाहायला गेलं तर रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण गावांचा संपर्क तुटलेला आहे। हिंगणी हवेली नांदूर हवेली या संपूर्ण भागाचा संपर्क तुटलेला आहे। नागरिक जे आहे ते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते मोठ्या हालचाली हलवल्याचं पाहायला मिळतं। जिल्हाधिकारी असतील, एनडीआरएफचं पथक असेल, एचडीआरएफचं पथक असेल, हे आता तैनात करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जे लोक आहेत ते या ठिकाणी गुंतलेले आहेत। त्यांनाच आपण बघू शकतो ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण जे नदीकाठचं जे ड्रोन दृश्य आहे ते साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी उदारक दृश्य आहे। ड्रोन पायलट सुशांत काशी त्यांनी टिपलेला आहे आणि संपूर्ण चित्र जे आहे ते हिंगणी हवेली आणि नांदूर हवेली परिसरामधलं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आता शर्तीचे प्रयत्न जे आहे ते करण्यात येण्याचं पाहायला मिळत आहे। ड्रोन पायलट सुशांत काशी सोबत मी योगेश काशीत, हिंगणी हवेली, बीड जिल्ह्यामध्ये। तर आपण बघतोय बीडच्या हिंगणी हवेलीमध्ये कशा पद्धतीने पुरात काही लोक अडकलेले आहेत आणि त्याची ही दृश्य त्यावेळेस समोर आलेली आहेत। कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे लोक आहेत ते या परिसरात आहेत आणि त्या लोकांना आता बाहेर काढण्यासाठी म्हणून इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे। किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची ही दृश्य आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।